मराठा आंदोलक आता मरीन ड्राईव्ह समुद्रकिनारी उतरल्याचं बघायला मिळत आहे। मरीन ड्राईव्हच्या परिसरात मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे आणि तीच दृश्य आपण बघू शकतोय। याआधी सुद्धा आपण बघितलं होतं मरीन ड्राईव्ह समुद्रकिनारी जे मराठा आंदोलक होते ते मोठ्या संख्येने जमलेले होते। मात्र सध्याची ही दृश्य आपण बघू शकतोय, जे आंदोलक आहेत ते समुद्रकिनारी उतरलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि या आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। बघूयात। जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि या आंदोलनासाठी अजून देखील मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये येताना पाहायला मिळतात। हे आंदोलक जे आहेत ते मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या आहे मुंबईच्या मरीन लाईन्स या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते समुद्र किनाऱ्यावरती आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात। सर्व हे मराठा आंदोलक जे आहेत ते हलगीच्या तालावर जे आहेत ते नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण मुंबई फिरण्याचं काम जे आहे ते हे सर्व आंदोलक जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आझाद मैदानामध्ये सुरू आहे। राज्य सरकार जे आहे ते या संपूर्ण प्रश्नावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत। ते सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते संपूर्ण मुंबईच्या किनारपट्टीवरती किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये जे आहेत भागामध्ये पसरलेले आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण मुंबईमध्ये हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते पसरलेले पाहायला मिळत आहेत। आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। राज्य सरकार जे आहेत ते तोडगा काढण्याचं काम करतायत, मात्र जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे आणि तीच भूमिका जी आहेत ते सर्वच आंदोलकांनी घेतलेली पाहायला मिळते। कॅमेरामन कविता गिरीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, मुंबई।